मासाहेब गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या जयंती व ममता दिनानिमित्त मासाहेब बीडी कामगार गृहनिर्माण संस्था तालुका दक्षिण सोलापूर कुंभारी येथील सभागृहात त्यांच्या पुतळ्यास कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी अभिवादनपर बोलताना म्हणाले की शिवसेना प्रमुखांची सावली आणि आम्हा सर्वांची माहुली महासाहेब यांच्या जयंतीनिमित्त आमचे सावली असलेल्या माहुलींची नेहमी स्मरण करू असे ठामपणे सांगितले। यावेळी बीडी कामगार महिला व बांधवांनी अमर रहे महासाहेब अमर रहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा दिल्या। याप्रसंगी विठ्ठल खोराडकर, रेखा अडकी, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, प्रशांत जक्का, नरेश अन्नलदास, प्रभाकर रापोल, गोवर्धन मुदगल, रेखा बड्डू, उमा मुनकंपल्ली, नागमणी द्यावरकोंडा, गंगूबाई सपार, सुनीता बिनगुंडी, भाग्यलक्ष्मी त्रिमल, सुनीता वन्नम, कौशल्या केरमकोंडा, सुनंदा कंदिकटला, राधाबाई चिट्ट्याल, अंबुबाई बुधारम, उमा गंजी, सुनीता कोंडा यांच्यासह कामगार सेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात बीडी कामगार बंधू भगिनी उपस्थित होते आणि आलेल्या सर्व कामगार बंधू भगिनींना लाडू वाटप करण्यात आले। कामगार सेनेचे पदाधिकारी व बीडी कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो। अमर रहे बाळासाहेब अमर रहे, अमर रहे बाळासाहेब अमर रहे। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या धर्मपत्नी मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा आज ममता दिन आहे। खरोखरच मासाहेबांनी माया आणि ममता आणि प्रेम संपूर्ण महाराष्ट्राला दिलेलं आहे आणि आशीर्वाद दिलं। त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या ममताच्या अनुरागामुळे अनेक या ठिकाणी सामाजिक संघटना काम केलेले आहेत। त्यानुसार मासाहेब मीनाताई ठाकरे मासाहेब बीडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वतीने बीडी कामगारांसाठी या ठिकाणी बांधण्यात आलेल्या घरकुलामध्ये त्यांचा पुतळ्याचं अनावर करण्यात आलेलं आहे। बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावर करलेलं आहे। आज ममता दिन म्हणून आम्ही सर्व बीडी कामगारासहित त्यांचं आदरांजली वाहत आहोत आणि आम्हाला आमच्या घरकुलला चांगल्या प्रकारे सर्वांना सुखाचे आनंदाचा आशीर्वाद मासाहेबांनी द्यावा अशी अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।